नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 4 फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थ नियोजन हे सुरू केलेलं आहे। याचे काही बेसिक कन्सेप्ट्स असतील, काही फॉर्म्युले असतील किंवा याबद्दलची जी माहिती आहे आणि प्रॅक्टिस सेट 4.1 मधील प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे पाठीमागच्या 2-3 व्हिडिओ मध्ये मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, सविस्तर सांगितलेलं आहे। तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ काय करायचा आहे बघायचा आहे। त्या व्हिडिओला बघूनच पुढे काय करायचं आहे, कंटिन्यूटी ठेवायची आहे, कारण का त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत। जीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी आणि जीएसटी यामध्ये काय संबंध आहे, किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, तर हे सर्व त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील पाचवा प्रश्न आता सुरू करतोय। पाचवा प्रश्न महत्वाचा आहे आणि मित्रांनो 5, 6, 7 हे जे 3 प्रश्न आहेत प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये हे शाब्दिक उदाहरण आहेत, वर्ड प्रॉब्लेम आहेत। तर अशा प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेला विचारले जातात। याला 3 किंवा 4 गुण असतात आणि या प्रकारचे प्रश्न फक्त काय केले जातात, अंक यातले बदलले जातात, थोडीशी वाक्यरचना बदलली जाते आणि तुम्हाला हे प्रश्न फिरवून काय केले जातात, प्रश्नपत्रिकेमध्ये परत टाकले जातात। आणि त्यामुळे आपण गोंधळून जायचं काही कारण नाही। एकदा आपल्याला नक्की प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला काय शोधायचं आहे, कशाची किंमत शोधायची आहे, हे लक्षात आलं की मग आपण काय करू शकतो, या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो। तर आता आपण काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 4.1 मधील प्रश्न 5, 6, 7 हे 3च प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणून यावर मी वेगळा व्हिडिओ तयार करतोय। गडबड करून काय उपयोग नाही, तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा समजला पाहिजे। फक्त आपण गडबड करून जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचे असं न करता प्रत्येक उदाहरण सोडवूया, पण व्यवस्थित सोडवूया। तुम्ही फक्त ते काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये। तर प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये पाचवा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, मी वाचतोय। द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी म्हटलेला आहे, ब्रॅकेट मध्ये आहे। द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ ए रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770। 1770 रुपये या टॉय कारची, रिमोट कंट्रोल टॉय कारची काय आहे, किंमत आहे। रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन टॉयज। फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू, सीजीएसटी अँड एसजीएसटी फॉर दिस टॉय कार। मित्रांनो यामध्ये आपल्याला दिलेला आहे टॉय कारची पूर्ण किंमत विथ जीएसटी। टॉय कारची किंमत म्हणजे व्हॅल्यू ऑफ टॉय कार विथ जीएसटी। आणखीन जीएसटी चा रेट किती आहे, 18% आहे, हे दिलेलं आहे। आणि विचारलेलं काय आहे, तर टॅक्सेबल किंमत, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार अँड सीजीएसटी एसजीएसटी हे 3 प्रश्न आपल्याला विचारले। टॅक्सेबल व्हॅल्यू विचारलेला आहे आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारले। दिलेले आहेत फक्त हे 2च किमती। ओके, तर यावरून सोडवायचं एकदम सोपं आहे, भिण्याचं काही कारण नाही। आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही, तर टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय करायचे, 100 रुपये गृहीत धरायचे। जेव्हा काय माहित नसतं तेव्हा काय करतो आपण, 100 रुपये गृहीत धरूया। आणि म्हणून मग याचं उत्तर लिहित असताना असं म्हणा, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹100, इज ₹100। म्हणजे त्या टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू असेल 100 रुपये अँड जीएसटी इज इक्वल टू 18%। याच्यावर 18% काय आहे, जीएसटी आहे। आणि म्हणून मग टोटल व्हॅल्यू किती होईल, अँड देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू ₹100 प्लस ₹18। 18% म्हणजे 100 रुपये 18 रुपये, 18% म्हणजे 100 रुपयाला
₹18 जीएसटी असा याचा अर्थ आहे. इज इक्वल टू ₹118. म्हणजे ही काय झाली तर टोटल व्हॅल्यू ऑफ दॅट रिमोट कंट्रोल टॉय कार. बट total value of a toy car is ₹1770. हे काय आहे? हे गिवन आहे, आपल्याला दिलेलं आहे. हे दिलेलं आहे आपल्याला, बरोबर का? म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला टोटल व्हॅल्यू त्या टॉय कारची दिलेली आहे ₹1770. आता इथं आपण काय करूया? when taxable value $100, then total value किंवा असं म्हणूया taxable value is equal to 100 टोटल व्हॅल्यू. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 100, तेव्हा टोटल व्हॅल्यू आहे ₹118. when total value of car is ₹1,707, let taxable value of that car is ₹X. आपण X रुपये मानूया. जेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू ₹100 असेल तेव्हा त्याची टोटल व्हॅल्यू असते ₹118. तर जेव्हा ₹1770 टोटल व्हॅल्यू असेल तेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू असेल X रुपये. अँड देअरफॉर इथं आपण असं मानून घेऊ 100 ला 118 तर X ला 1770 असं जरी लिहिलं तरी चालेल. आणि म्हणून मग तिरकस गुणाकार केला तर X गुणिले 118 बरोबर 1770 गुणिले 100 म्हणजेच X बरोबर 1770 याच्यावर 2 शून्य आणि भागिले 118 याचा भागाकार येतो 1500. याचा भागाकार किती येतो? 1500. म्हणजे आपण काय केलेलं आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार इज X रुपीज X आणि X ची किंमत आलेली आहे 1500. म्हणून इथे लिहूया आपण टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹1,500. आता ऑन दॅट व्हॅल्यू GST इज इक्वल टू 18%. म्हणजे याच्यावर 18% काय आहे? जीएसटी आकारलेला आहे. अँड देअरफॉर ₹1,500 इंटू 18 अपॉन, बरोबर आहे का? इज इक्वल टू जीएसटी. देअरफॉर या 2 शून्य गेल्या 15 गुणिले 18 रुपीज 18 पंचे 90 9 18 आणि 270 रुपीज 270 इज इक्वल टू जीएसटी. जीएसटी किती मिळाला? ₹270. आणि मग आता यस जीएसटी इज इक्वल टू 1/2 इंटू जीएसटी आणि देअरफॉर 1/2 इंटू 270 इज इक्वल टू ₹135. म्हणजे मित्रांनो आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळालेली आहे ₹1500. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे एसजीएसटी. एसजीएसटी म्हणजे जीएसटीचा अर्धा भाग आणि म्हणून 1/2 इंटू जीएसटी 1/2 इंटू 270 म्हणजे 270
270 ला जर 2 न भागलं तर 135 येईल आणि म्हणून SGST 135 आणि CGST किती असेल मग तर CGST सुद्धा 135च असेल. अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. पुढचं उदाहरण घेऊया आपण. 6वा प्रश्न आहे, मी वाचतोय. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स supplied an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 ब्रॅकेट मध्ये आहे विथ GST. म्हणजे GST ला धरून GST यामध्ये इन्क्लूड करून 51,200 रुपये AC ची किंमत आहे. रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. CGST चा रेट दिलेला आहे, लक्षात घ्या. CGST दिलेला आहे 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स हे एक इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय करणाऱ्या वस्तूचं दुकान आहे आणि या दुकानामधून एक AC 1.5 टनाचा AC दिलेला. तर 1.5 टन याचा अर्थ त्याचं वजन 1.5 टन नव्हे. ACचं वजन कमीच असतं पण 1.5 टन याचा अर्थ ते त्या रूमच्या एरियावर तो किती हवा थंड देतो असं याचं हे माप असतं. आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे रेट ऑफ SGST. आता रेट ऑफ CGST किती आहे 14%. एकदम तोंडी उत्तर आहे बघा. दिलेलं आहे आपल्याला रेट ऑफ CGST 14% आहे. तर विचारलेलं आहे रेट ऑफ SGST. CGST इज इक्वल टू SGST. जेवढा CGST असतो तेवढाच SGST असतो. त्यानंतर रेट ऑफ GST. रेट ऑफ GST असतो त्याच्या डबल असतो म्हणजे 14% च्या डबल. ओके, ते करून मी दाखवतो तुम्हाला. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. आता जसं आपण या पाचव्या उदाहरणामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू मिळवली तशीच इथे सुद्धा मिळवायची आहे. चौथा आहे टोटल अमाउंट ऑफ GST. आता रेट ऑफ GST आणि अमाउंट ऑफ GST हे वेगवेगळे दोन प्रकार आहेत. पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेले आहे. रेट पर्सेंटेज मध्ये असतो आणि अमाउंट ही रुपयामध्ये असते. त्यानंतर अमाउंट ऑफ CGST अँड अमाउंट ऑफ SGST असे हे छोटे छोटे 6 प्रश्न आहेत. मित्रांनो, हा जवळजवळ तुम्हाला 3 किंवा 4 मार्कांसाठी नक्की प्रश्न विचारला जातो आणि यामध्ये अर्ध्या मार्काला एक भाग असला तर 6 विचारतील आणि एक मार्काला एक भाग विचारला तर 3 प्रश्न यातले विचारतील. 3 मार्कांसाठी 3 प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला जे जे दिलेलं आहे ते आपण काय करूया इथे लिहून घेऊया. ते आपल्या गरजेचं आहे उदाहरण सोडवण्यासाठी. रेट ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला बघा. रेट ऑफ CGST ऑन AC. रेट ऑफ CGST ऑन AC इज इक्वल टू 14%. किती दिलेला आहे CGST चा दर दिलेला आहे 14%. देअरफॉर आता काय आपल्याला करायचं आहे रेट ऑफ GST काढूया आपण. पहिलं इथं रेट ऑफ GST इज इक्वल टू बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी GST इज इक्वल टू SGST प्लस CGST. हे लक्षातच ठेवायचं आहे. ओके, आणि म्हणून मग इथं काय लिहायचं आपण रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14% प्लस 14% इज इक्वल टू 28%. हा काय झालेला आपल्याला GST मिळाला. GST किती मिळाला 14%. अँड देअरफॉर आता आपल्याला काय करायचं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दॅट एअर कंडिशन. आता लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज ₹100. 100 रुपये आपण गृहीत धरायचे. त्या AC ची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल 100 रुपये असेल. अँड ऑन दॅट व्हॅल्यू GST इज इक्वल टू 28%. लक्षात घ्या या टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपयेवर GST किती आहे 28% आहे आणि म्हणून टोटल व्हॅल्यू
ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज, किंवा असं म्हणूया इथं रुपीज 100 प्लस रुपीज 28 इज इक्वल टू रुपीज 128. म्हणजे त्या एसी ची किंमत आपण एक गृहीत धरलेली आहे की 128 रुपये असेल. आणि मग इथं म्हणू आपण when total value of AC is 128 rupees 128, then taxable value is equal to rupees 100. Okay, therefore when total value of AC is rupees 5,100, sorry, when total value of AC is rupees 51,200, the taxable value is equal to X, and therefore इथं असं म्हणू आपण total value is equal to taxable value is equal to TX, taxable value, टोटल व्हॅल्यू आहे 128 रुपये, तेव्हा त्याचे टॅक्सेबल किती असतं 100 असतं. आणि जेव्हा टोटल 51,200 असेल तेव्हा टॅक्सेबल किती असेल X असेल. हे लक्षात ठेवायचे आहे. आणि हे जे रेशो असतो हा कॉन्स्टंट असतो. अँड देअरफॉर 128 into X is equal to 100 into 51,200, and therefore X is equal to 51,200 into 100, म्हणजेच याच्यावर 2 शून्य द्या आणि भागिले 128. याचं उत्तर आपल्याला मिळेल 40,000 रुपये. त्याला करून बघा तुम्ही. ओके, 40,000 रुपये. म्हणजे आपला जो प्रश्न पहिला विचारलेला आहे त्यांनी तिसरा प्रश्न विचारलेला आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, आणि म्हणून इथं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज 40,000, 40,000 रुपये. आपल्याला प्रश्न पहिला दुसरा तिसरा इथं काय केलेला आहे सोडवलेला आहे. प्रश्न पहिला तुम्हाला विचारलेला आहे यामध्ये रेट ऑफ एसजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ जीएसटी, ओके, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. आता टोटल अमाउंट ऑफ जीएसटी. आता काय करायचंय, चौथं जे आहे चौथा प्रश्न आहे टोटल अमाउंट ऑफ जीएसटी. आता टोटल अमाउंट म्हणजे काय, तर पूर्ण किंमत वजा टॅक्सेबल. पूर्ण किंमत आहे 51,200 वजा टॅक्सेबल आपली किती आलेली आहे तर 40,000 इज इक्वल टू 51,200 मधून 40,000 गेले तर 40 आणि 50 म्हणजे 11,200 रुपये. ही तुम्हाला काय मिळणार आहे टोटल अमाउंट ऑफ जीएसटी. एक लक्षात घ्या, त्या एसी ची मूळ किंमत 40,000 आपल्याला मिळालेली आहे. आता या 40,000वर 28% जीएसटी आहे. 40,000वर 28% जीएसटी आहे. असं जरी काढलं तर ठीक आहे, किंवा ती किंमत काढली आपण तर 51,200 टोटल किंमत आहे. विथ जीएसटी म्हटलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये. विथ जीएसटी आहे 51,200, मूळ किंमत आहे 40,000. तर 51,200 मधून जर 40,000 वजा केले तर आपल्याला जीएसटी किती टक्के, जो 28% आहे की नाही, तो इथं 11,200 मिळेल आपल्याला. इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू ऑफ एसी मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू, and therefore रुपीज 51,200 वजा रुपीज 40,000 बरोबर आहे का बघा, इज इक्वल टू रुपीज 11,200. म्हणजे
आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट मिळाली 11,200. टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी मिळाली 11,200. ओके. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी. आता हा जीएसटी मिळालेला आहे, सीजीएसटी किती असेल हो? याच्या अर्धा असेल, बरोबर आहे की नाही? जीएसटी च्या अर्धा सीजीएसटी. पाचवा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी भागिले 2 बरोबर जीएसटी आहे रुपीज 11,200 अपॉन 2 इज इक्वल टू 2×5 बरोबर का? 2×12 म्हणजे 5,600. इथं वाटलं तर असं लिहा 5,600 रुपये काय आला अमाऊंट ऑफ सीजीएसटी. त्यानंतर अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू असंच करा तुम्ही जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू 11,200 भागिले 2 बरोबर रुपीज 5,600. हे दोघं समान असतात, लक्षात घ्या. 5,600 एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोघं समान असतात. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्याची उत्तर एकदम लिहायची आहेत. आता इथं मी एक उत्तर लिहित जातो. आपण उत्तर काढलेली आहेत, तर फक्त ती काय करायची एक व्यवस्थित लिहायची. आता प्रश्न पहिला आन्सर म्हणायचं. प्रश्न पहिला काय विचारलेला आहे तिथे? रेट ऑफ एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी. रेट ऑफ एसजीएसटी आपण किती काढलेला आहे? रेट ऑफ एसजीएसटी is equal to GST upon 2 is equal to 28 upon 2 is equal to 14%. ओके. दुसरा विचारलेला आहे आपल्याला रेट ऑफ जीएसटी is equal to 28%. बरोबर आहे का? त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. तिसरा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. मित्रांनो, या आता जे आपण उत्तर काढलेलं आहे, उदाहरण सोडवलेलं आहे, त्यामध्येच या किमती आहेत, फक्त आपण एकत्र लिहायला लागलोय. हे काय फारसं वेगळं नाही. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. फक्त हे जे आपण उदाहरण संपूर्ण सोडवलेलं आहे, त्या संपूर्ण उदाहरणामधून आपल्या एक सलग अशा किमती म्हणजे जसे प्रश्न विचारलेले आहेत तसे त्या प्रश्नांची उत्तर आपण लिहायला लागलोय. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज बरोबर का 14,000. त्यानंतर टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किती आलेला आहे आपला या उदाहरणामध्ये? टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी मला वाटतंय 11,200 आलेला आहे. रुपीज 11,200 11,200. पाचवा प्रश्न काय आहे बघा? पाचवा प्रश्न विचारला आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 5,600 याच्या अर्धा. आणि सहावा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ एसजीएसटी. अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल, हे दोघं सारखेच असतात, समान असतात, त्यामुळं आहे असंच लिहायचं आहे. अशी हे 6 प्रश्न विचारले होते. 6च्या 6 प्रश्नांची उत्तर आपण या उदाहरण सोडवताना काढलीच आहे. तरी पण आपण एक सेपरेट अशी लिहायची आहेत, आपल्याला मार्क्स मिळण्यास मदत होईल. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. आपण आता पुढचं उदाहरण सोडवूया. प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 7वा. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. The discount of
5% was given on the printed price of rupees 40,000. Rate of GST charge was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. म्हणजे प्रसादने काय केलेलं आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून वॉशिंग मशीन खरेदी केलेलं आहे. वॉशिंग मशीनची किंमत प्रिंटेड किंमत आहे 40,000 रुपये. प्रिंटेड किंमत किती आहे, 40,000 रुपये. आणि त्याच्यावर दुकानदारांना त्या काय केलेलं आहे, 5% डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट म्हणजे त्यातून वजा केलेले आहे. लक्षात घ्या, तुमचा 100 रुपयाचा टी शर्ट असेल, 100 रुपयाचा टी शर्ट असेल, आणखीन 10% डिस्काउंट असेल, तर तो शर्ट तुम्हाला 100 वजा 10 बरोबर 90 रुपयाला पडतो. बरोबर आहे का, 90 रुपयाला मिळणार. प्रिंटेड व्हॅल्यू आहे 100 रुपये, पण दुकानदार काय म्हणतो, 10 रुपये मी कमी करतो, 10% म्हणजे 100 रुपयाला 10 रुपये, म्हणून 100 वजा 10 90 रुपये. म्हणजे ऍक्च्युअली तो काय करतो, 90 रुपयाला तो मिळतो. असा या वॉशिंग मशीनचा अर्थ आहे. वॉशिंग मशीनची प्रिंटेड किंमत आहे 40,000 रुपये. दुकानदाराने त्याच्यावर 5% म्हणजे आपल्याला 40,000च्या 5% किती होतात ते काढलं पाहिजे, ते त्यामधून वजा केले पाहिजे. म्हणजे ती झाली मूळ किंमत वॉशिंग मशीनची. बरोबर आहे का, वॉशिंग मशीनची मूळ किंमत झाली. आणि त्याच्यावर मग त्यांनी काय केलेलं आहे, 28% जीएसटी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सीजीएसटी काढायचं आहे आपल्याला, एसजीएसटी काढायचं आहे. आणि प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळालं असेल, हा सरळ साधा प्रश्न आहे. प्रश्न मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर मोठं नाही किंवा अवघड नाही, घ्यायची काही गरज नाही. एकदम सोपं उत्तर आहे, छोटं उत्तर आहे. सुरुवात करूया आपण. प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन रुपीज किती आहे हो, 40,000 रुपये आहे. ओके, प्रिंटेड प्राइस ऑफ दैट वॉशिंग मशीन इज 40,000 रुपये. ऑन दैट प्राइस या किमतीवर दुकानदाराने काय केलेलं आहे, 5% डिस्काउंट दिलेला आहे. ऑन दॅट प्राइस डिस्काउंट इज 5%. डिस्काउंट इज 5%. म्हणजे डिस्काउंट किती रुपये दिला हे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. आपल्याला ते नक्की अमाउंट काढायची आहे, म्हणजे किती डिस्काउंट दिला. तर इथं लिहूया आपण, डिस्काउंट इज इक्वल टू 40,000 गुणिले 5 भागिले 100. या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या, म्हणजे 500 500 5 20 म्हणजेच रुपीज 2000. बघा, 40,000 प्रिंटेड किंमत आहे, 5% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे 2,000 रुपये सूट दिलेली आहे. आणि म्हणून मग ऍक्च्युअल किंमत, therefore actual price of that washing machine is equal to rupees 40,000 minus rupees 2,000. 40,000 ही प्रिंटेड व्हॅल्यू आहे, छापील किंमत. 2,000 रुपये काय केलेलं आहे, त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे. मी थोडस इकडे लिहितो, आता इथं लिहितो, इज इक्वल टू रुपीज 40,000 मायनस रुपीज 2,000 इज इक्वल टू रुपीज 40,000 मधून 2,000 गेले तर 38,000 रुपये राहिले. म्हणजे ऍक्च्युअल किंमत त्या वॉशिंग मशीनची 38,000 रुपये असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हिला आपण काय म्हणू, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज 38,000. हे समजले का तुम्हाला. प्रिंटेड किंमत, छापील किंमत त्या बॉक्सवर, त्या मोठ्या खोक्यावर काय आहे, 40,000 रुपये आहे. पण दुकानदार काय करतो, दिवाळीचा सीजन आहे, दसऱ्याचा सीजन आहे, बाबा मी 5% डिस्काउंट द्यायला लागलोय, 5% सूट द्यायला लागलोय, आणि म्हणून 40,000ची ती जी वस्तू आहे, ते जी वॉशिंग मशीन आहे, ते 5% डिस्काउंट देऊन ते मिळणार किती रुपयाला,
38,000 रुपयाला मिळणार, परंतु दुकानदाराने काय केलंय, जीएसटी अलग आहे, वेगळा आहे, आणि हे टॅक्सेबल आहे, म्हणजे याच्यावर जीएसटी 28% लागणार. लक्षात येते का? 40% प्रिंटेड व्हॅल्यू, त्यातनं 2,000 रुपये सूट, राहिले 38,000 रुपये. 38,000 रुपयेवर 28% जीएसटी, अँड देअरफॉर जीएसटी इज 28%. Therefore, GST is equal to 38,000 into 28 upon 100, 1212 बरोबर 380 गुणिले 28 बरोबर रुपीज. गुणाकार तुम्ही करा, 10,640 रुपये, 10,640 रुपीज. हा आला जीएसटी. आता मित्रांनो, तुम्हाला जीएसटी मिळाला तर तुम्ही तोंडी सीजीएसटी आणि एसजीएसटी सांगू शकाल की नाही? सीजीएसटी याच्या निम्मा असतो, एसजीएसटी याच्या निम्मा असतो, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपल्याला जीएसटी मिळालेला आहे, यावरून आपण काय करू शकतो, एसजीएसटी काढू शकतो. Therefore, SGST is equal to 1/2 into GST. GST चा अर्धा SGST is equal to 1/2 into GST. 1/2 into GST किती आहे बघा, 10,640 बरोबर भाग लावा, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 दुनी 4 म्हणजे 5,000 रुपीज, 5,320 म्हणजे आपल्याला एसजीएसटी मिळाला. आता आपण काय लिहू शकतो, सीजीएसटी इज इक्वल टू CGST always रुपीज 5,320 रुपीज. लक्षात आहे का? एसजीएसटी असतो तेवढाच सीजीएसटी असतो, आणि या दोघांची बेरीज केली तर आपल्याला जीएसटी मिळतो. समजते का? हे कायम डोक्यात ठेवायचं आहे, कधी विसरायचं नाही. जीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी प्लस सीजीएसटी. ओके. आणि मग आता ऍक्च्युअल प्राइस ऑफ वॉशिंग मशीन टू प्रसाद. Actual price of washing machine to प्रसाद. प्रसादला ते वॉशिंग मशीन मग किती रुपयाला मिळालं, तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू 38,000. टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 प्लस जीएसटी किती आहे? जीएसटी हा जीएसटी आहे, हा इथं जीएसटी आहे, म्हणजे किती आला इथं रुपये लिहा, रुपीज 38,000 प्लस रुपीज 10,640 इज इक्वल टू म्हणजे 38,000 अधिक 10,640 म्हणजे 38 आणि 10 48 म्हणजे 48,640 रुपीज. म्हणजे प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळालं असेल. ओके, समजले का मित्रांनो? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन उदाहरणं, जास्तीत जास्त उदाहरणं तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय, आणि म्हणून ती उदाहरणं आपल्यापर्यंत यावी त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक उदाहरण हे तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.